आमंत्रित करतोय वैभव राऊत यांना की बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे साहेबांना मायाची उबदार शाल पुरुष गट सेमीफायनलचा सामना कुलदैवत खानिवली ऋषी वाल्मिकी नायगाव पहिला पुकार। कुलदैवत खानिवली ऋषी वाल्मिकी नायगाव पहिला पुकार। दोन्ही संघांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते। हे चित्र स्थानापन्न व्हायचं आहे। चला आपण सर बघतोय महिलांचा सामना तिकडे जातोय। मॅडम मी जातो समालोचक करण्यासाठी तिकडे। सर या तुम्ही आपण मैदानावर जाऊया, ओळख करून नाणेफेक करूया। आमचे लाडके SP पालघर जिल्ह्याचे बाळासाहेब पाटील साहेब हे आता मंचावर येतात। दोन्ही संघांनी लाईनअप करा प्लीज सर, दोन्ही संघांनी लाईनअप करा। इथून आमचे पंच डीजे थांबा। चला आमचे लाडके SP साहेब इथे येत आहेत। चला इथे तुम्हाला संघ बघायला मिळतोय तो निश्चितच आपण बघतोय सफाळे कुर्लाई। तर हीच ती पूजा पाटील 3 नॅशनल खेळणारे खेळाडू बघायला मिळते। चला ह्या सर्व त्यांच्या लहान लहान खेळाडू बघायला मिळतात। आपण कुर्लाई सफाळ्याकडनं बघतोय, अतिशय सर्व लहान लहान मुले आहेत। एक अनुभव सांगत मांडताना इथे सामना पाहायला मिळतोय। सर इथे वडील चांगले कोच आहेत, आमच्या विशालचे चांगले कबड्डी पोट्यात कन्या बघायला मिळते सुंदर। इथे आपण जाणार आहोत सर, तिथून घेऊया। हे पंच तुम्हाला पाहायला मिळतात, बोईसरचे कबड्डीपटू बनवण्याचं काम हे करतात आणि उत्कृष्ट टीचर देखील आहेत, चांगल्या शिक्षिका देखील आहेत। हे देखील शिक्षक देखील आहेत, उत्कृष्ट कविता देखील लिहितात। हे कोच आहेत नायगाव कोळीवाडा। आणि हेच ती सर हर्षा शेटली, इटली आणि मेदू वडा। काय सामना, एका रेडमध्ये 5 पॉइंट घेतले, एका रेडमध्ये 3 पॉइंट घेतले आणि सामना झुकवला। पॉवरफुल हिटर मॅन। चला आपण पाहतात हे आमचे सर या ना, नाणेफेक आपल्यातर्फे करणार आहोत सर, नाणेफेक। चला दोन्ही संघाच्या कर्णधार इकडे येत आहेत। इथे बाकी नाणेफेक केले जाईल। पालघर जिल्ह्याचे लाडके SP बाळासाहेब पाटील साहेब यांच्याकडे नाणेफेक होते। काटा आहे बघा, ग्राउंड घेतला। यस चला सर बसा इथे तुम्ही, इथून तुम्ही मॅचचा आनंद लुटा। अतिशय मोठी रंगतदार लढत महिला विभागाची तुम्हाला पाहायला मिळते। एका साईडला असणारे कुर्लाई सफाळा आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते आमचा कॅमेरामन जो आहे ना इथे बसलाय मन्नू जयस्वाल, ह्याला दिल्लीला महाराष्ट्र सदन भवन मध्ये नॅशनल इलेक्ट्रिकल अवॉर्ड दिलाय 2022 मध्ये सोशल सर्व्हिसचा। हा जो कॅमेरामन बघतोय त्याला दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन जर सत्कार एकदा जोरदार कॅमेरामनसाठी टाळ्या असू द्या। म्हणजे कोणते विक्रम तुम्हाला या स्पर्धेमध्ये सर बघायला मिळतात। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन या आम्हाला बघा। आणि IPL क्रिकेटचा यश जयस्वालचा हा भाऊ आहे, कझिन आहे। IPLचा काल ज्याने परवा यश जयस्वाल ज्याने षटक मारलं ना त्याचा तुम्हाला भाऊ बघायला मिळतो। असं जाणवत क्रिकेटपटू वेल डन कीप इट अप असं बघायला मिळते। म्हणजे भावाने क्रिकेट खेळावं आणि यांनी चित्रीकरण करावं असं मोठमोठे ग्लॅमर खेळाडू आम्हाला इकडे पाहायला मिळतात। चला आपण बघतोय सामन्याचा आनंद लुटताना आपले सर्वांचे लाडके SP साहेब पाहायला मिळतात। त्यानंतर आमच्या बोईसरचे
पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे साहेब आपण बघतोय, आमच्या उपनेत्या ज्योती मेहर साहेब आपण बघतोय, वैद्य वडान बघतोय, उपतालुका प्रमुख वडे मॅडम आपण बघतोय, तालुका प्रमुख संजय चौधरी यांना आपण बघतोय आणि या सामन्याचा आनंद लुटत महिला विभागाचा हा फायनल सामना आपण एवढं बघतोय. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे कुर्लाई सफाळे आणि इथे तुम्हाला बघायला मिळतो तो ऋषी वाल्मिक हा नायगाव कोळीवाडाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. चला या खेळाडूचं मी कौतुक करील, उंचीचा आपल्या लांबीचा पुरेपूर फायदा ह्या खेळाडूने उठवलाय. काय सर्व्हिस टाकल्यात अगोदरच्या सामन्यामध्ये. हर्षा शेट्टी व्हॉट अ मॅन, आजची गोल्ड गर्ल हर्षा शेट्टीला सगळ्यांना ओळखायला पाहिजे. काय सर रेड टाकलाय, एक रेड 5 पॉईंटची डुबकी आणि दुसरी रेड 3, 2 सुपर रेड सामना झुकवला. चला आधी सुरुवात होते. हॅलो दीपक सर, सेमीफायनलचा पहिला सामना कुलदैवत खानिवली विरुद्ध ऋषी वाल्मिकी नायगाव. आपणास पहिला पुकार. आहा, पूजा पाटीलला चकडलाय पहिला चढाईत, पहिला गडी बाद कोणाला करते 32 सोन्याचा ग्रँड ज्याला म्हटलं जात आहे. पुनश्च इथे बाकी कुर्लाईकडे सर्व्हिस करताना पाहायला मिळतंय 10 नंबरचे खेळाडू. निश्चितच आगरी समाजाचा मोठे खेळाडू हे तुम्हाला सुफाळ्या कुर्लाईकडनं बघायला मिळत आहेत आणि इकडे नायगाव कोळीवाडा. चला पुनश्च जात आहे. काय सर्व्हिस टाकलाय अगोदरच्या मॅच मध्ये. हॅलो क्लास सर्व्हिस केला, पुढे 8 वर टच करण्याचा प्रयत्न, लांब शरीर बांधण्याची ही खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने डावा उजवा दोन्ही कोपऱ्यामध्ये पुण्याच्या बोनस पॉईंटचे कमाई करण्याचा प्रयत्न करत असताना आपला खेळाडू पाहायला मिळते. मोक्षा पुजारी आपण बघतोय 7 नंबरचे खेळाडू आपण. चला बोनस पॉईंटची कमाई होत आहे. बोनस पॉईंट प्रत्येक चढाईत घेण्याची एक तिची एक अदा, एक वेगळं कौशल्य तिच्याकडनं आपण पाहतोय. पुन्हा चांगली सर्व्हिस करताना बघायला मिळतोय. इथे बाकी दीपक सर, हॅलो या ठिकाणी आपण काही सत्कार समारंभ करणार आहोत. चला मी श्रीराम विरार या महिला संघातील 3 राष्ट्रीय खेळाडूंना निमंत्रित करतो स्टेजवर. त्यातील पहिली आहे किशोरी गटात खेळणारी ग्रीष्मा वनारसे, श्रुती सोमासे व ऐश्वर्या ढवण. आपण तिघीजणी कुठे असतील तर कृपया स्टेजवर यायचं आहे. शिवसेना युवासेना सालवड यांच्यातर्फे आम्ही आपला एक छोटासा सत्कार आयोजित करतोय. ग्रीष्मा वनारसे, श्रुती सोमासे आणि ऐश्वर्या ढवण आपण कृपया. चला ज्या खेळाडूंचं नाव घेतलं आहे तुम्ही राष्ट्रीय पातळीवर मोठं काम केलं आहे, तुमचा सत्कार तिकडनं दिसणार आहे. कृपया आपण या तिकडे उभे राहा, तिकडनं दिसणार आहे. थोडंसं प्लीज त्यांना पाहुण्यांना दिसू द्या. पहिलं अतिशय रंगतदार मोठी लढत आपण महिला कबड्डीपुढे बघतोय. पुण्याचे चांगले पुजारी खूप चांगली सर्व्हिस करताना उंचीचा फायदा पुरेपूर होते. बोनस पण आतापर्यंत खूप घेतलेत. गत सेमीफायनल सामना देखील बघितला. चला आमच्या खेळाडू येतात. चला रेश्मा, स्मृती, ग्रीष्मा इकडे यायचं. श्रुती, चला आमच्या खारेकुर्डीच्या महिला आहेत रेश्मा किशोर पाटील मॅडम, सौ कल्पना किशोर पाटील मॅडम यांचं मी वैद्यवणाचं विनंती करतो की त्यांना मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करा. मी प्रथम निमंत्रित करतोय किशोरी गटातील राष्ट्रीय खेळाडू ग्रीष्मा वनारसे.
चला माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या त्यांना सन्मानित करतायत कारण महिलांशी असलेला संवाद साधताना किती मजा येते ना. एका लग्नामध्ये 5 जण बसले की 7 जण साडीचं पदूर बघतात, नववधू कशी आहे ती पाहत नाहीत, लग्न झाले का काय गं तिचं मंगळसूत्र अशा भाषा करतात. अशा पद्धतीचं निश्चितच तुम्ही खूप मोठं सहकार्य केलं त्या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. चला आपण जातो या समारोहाकडे ज्याने असंख्य क्रीडांगणं गाजवलीत, ज्याने असंख्य क्रीडांगणं वाजवलीत. मी रेश्म्याला विनंती करतो आपण पहिल्या यायच्यात. चलो ग्रीष्मा वनारसे, आपण या खेळाडूसाठी टाळ्या वाजवाव्यात. आपली राष्ट्रीय खेळाडू ग्रीष्मा वनारसे, श्रीराम संघ विरार किशोरी गटातील राष्ट्रीय खेळाडू. चला किशोरी गटातील राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांना सन्मानित केलं जाते. मी वैधानी मॅडमला विनंती करतोय की ह्या गुणी खेळाडूचं, माझ्या छोट्या ताईचं आज तुम्ही सन्मान करा. आणि ताई या तारापूर भागामध्ये ज्याच्या सत्कार झालाय तो मोठमोठा खेळाडू झालाय. थोडं क्रिकेटच्या माध्यमातून सांगेल, सौरभ गांगुली जेव्हा इकडे आला टाटा हे खेळण्यासाठी तेव्हा कोणाला ठाऊक नव्हता. साबा करीम आला साहेब, आपण इंटर टाटाची गोष्ट करतो तेव्हा कोणाला ठाऊक नव्हता. साहिराज बहुतले कोणाला ठाऊक नव्हता, समीर देखील कोणाला ठाऊक नव्हता. पण जेव्हा तारापूरमध्ये ज्यांचे पाय लागलेत ते भारतीय खेळाडू म्हणून बनले ही या मातीची मोठे पाहिजे. 2 टाळ्या छोट्या चिमणीसाठी झाल्या पाहिजेत. काय सुंदर कबड्डी खेळल्यात आणि अवला खेळ गजवला. येणारं भविष्य आयुष्य तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळावं आणि देशासाठी खेळावं असं आमच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दुसरी खेळाडू आहे श्रीराम विरार संघाची श्रुती सोमासे, कुमारी गटातील राष्ट्रीय खेळाडू. म्हणून स्मृतीजी तुम्ही देखील तिकडे व्हायचं आहे. क्रिकेटमध्ये स्मृती मंधना षटकारावर षटकार मारते आणि ही श्रुती जी इथे आहे ती गडीवर गडी टिपते. काय क्लास पकड करते. मूर्ती छोटी, कीर्ती महान आहे आणि येणारा काळ विरारमध्ये धबधबा तुम्ही निर्माण करतील. आणि प्रत्येक जणांमध्ये श्रुती कुठे आहे, श्रुती कुठे आहे, तर विरारच्या प्रत्येक आमच्या आजोबापासून ते लहान मुलांपर्यंत तुझी ओळख पडत जाईल असा खेळ करण्याचा चाणक्य खेळ करते श्रुती. आपण ह्या छोट्याशा आमच्या ताईला सन्मानित करायचं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रीय खेळामध्ये चाणक्य दाखवलं, महाराष्ट्राचा डौलदार किल्ला घडवला आणि रंगमातीचा खेळ महाराष्ट्राची ही चमक तुम्ही दाखवल्याबद्दल येणारं उदंड आयुष्य तुमच्या कबड्डीमध्ये फलमय हो. आणि जिथे जिथे ज्या स्पर्धेमध्ये जाल त्या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे खूप चांगला खेळ बघायला मिळो. आणि यानंतर आपल्या समोर येत आहे ऐश्वर्या ढवण, वरिष्ठ महिला गटातील राष्ट्रीय खेळाडू. ऐश्वर्या ढवण, श्रीराम संघ विरार. काय खेळ केला हो. 8 नंबरची जर्सी घालून काय चढाया करत होत्या एकटी, बाकी बोनस पॉईंट प्रत्येक पॉईंटवर पॉईंट घेत होते. एक वेळ अशी होती की हा सामना जिंकतात की काय, पण 5ची चढाई केली. हर्षा सर यांचा श्रीराम संघ हा रामचंद्र ढवण सर संघ चालवतात, त्यांची कन्या. आणि मला वाटतं आपल्या पालघर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त राष्ट्रीय पुरुष व महिला गटातील खेळाडू या संघातले असतील. अभिनंदन सर्वांचं. काही नर्वस नको, आता तरी बोल. आता हसताना पाहिला निश्चित आहे कारण जिंकलेला सामना होता का 14-21 तुमच्याकडे गुणाची कमाई होती आणि तू खूप चांगली रेट टाकत होती. तुझं काय होतं, जायचं आणि बोनस पॉईंट घ्यायचं, जायचं आणि बोनस पॉईंट घ्यायचं. कारण तुमच्याकडे 14-21ची होती, पण जिथे तिने 5ची रेट टाकली सुपर रेड तिथे बाकी तुमचा संघ पाठीमागे गेला. हो आम्हाला ते माहिती आहे, थोडीशी चूक झाली आहे. पण आता या वेळेला जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही भरवणार तेव्हा फायनल आम्हीच मारणार. ह्याला म्हटलं वेळ स्पीड वेल टाइम ताई. याच आशीर्वाद आयुष्यात जिथे जिथे जाल याहीपेक्षा चांगला खेळ करा आणि चॅम्पियन बघा. आणि येणाऱ्या काळात याच्याही पेक्षा सर्व्हिस चांगली आम्हाला तुमच्याकडून बघायला मिळेल. पुढच्या वर्षी तुम्ही इथे देखील खेळणार आणि बोईसरच्या मॅटवर देखील खेळणार ही तुम्हाला मी ग्वाही देतो. निश्चितच वेळ ह्या आमच्या सुवर्ण कन्या आपण पाहिल्यात. आशिष पाटील सरांकडून मिळालेली माहिती आपण बघितलं. कबड्डीच्या पटावर बघितल्यात 17-8 एकंदरीत तुम्ही विचार केलाय. नायगाव संघ 17 आणि 1-8. काय हर्षा पुजारीचा खेळ बघायला मिळतोय. अशी जी असत निश्चितच अशा गुणी खेळाचा सत्कार करायला पाहिजे. आणि खऱ्या गरजेने नायगाव कोळीवाडा 28 आणि कुर्लाई 8. आपण बघितलं ना महिने पहिले का आता एक तरफ आहे वडापाव आमचा सफाळ्याचा आणि एका तरफ बघितला तर तुम्हाला बघायला मिळतो इडली डोसा शेट्टीचा. असं द्वंद्व मातीचा खेळ सुगंधाचा आपण बघतोय. काय खेळ बघतोय आज खऱ्या अर्थाने. नायगाव कोळीवाडा 21 आणि कुर्लाई सफाळे 8 असा सामना तिकडे पाहायला मिळतोय.
चला अतिशय मोठी रंगतदार लढत बघतोय खऱ्या अर्थाने नायगाव कोळीवाडा. आज बघितलं तुम्ही ऋषी महर्षी 23 आणि एकंदर विचार केला काय सर्व्हिस टाकते ही पुजारी नावाची खेळाडू. आहा लांब लांब पल्ल्याची गाडी जशी आपण चालवतो ना नॉनस्टॉप तशा पद्धतीची सर्व्हिस टाकण्याचं काम पुजारीकडनं बघायला पुन्हा 1 पॉईंट. खूप मोठी लढत फायनल सामना. एका साईडला कुर्लाई सफाळे आणि एका साईडला विचार केला तर ऋषी वाल्मिक नायगाव कोळीवाडा असं बघायला मिळतंय. 24-10. एका साईडला दमदार बॉडी असलेली आमची हर्षा शेट्टी आणि एका साईडला पुजारी 7 नंबरची जर्सी. इथे जर बघितलं पूजा पाटील शाहीन शेख त्यांच्यात नाही आहे. शाहीन शेख जखमी झाल्यामुळे खूप मोठी त्यांना हानी बघायला मिळते कुर्लाई संघाकडनं. कारण शाहीन जे असलेल्या पूजाबरोबर सर्व्हिस टाकते चांगला खेळ करायला मिळतोय. इथे बाकी पुन्हा पुजारी बघता आपण 7 नंबरची जर्सी खूप चांगल्या पद्धती सर्व्हिस या स्पर्धेमध्ये टो टच करण्याचा प्रयत्न. खोलवर चढाई पुन्हा बघतो डावा कोपऱ्यातून एक चप्पळ. हँड टच करण्याचा प्रयत्न पण तेवढ्याच पद्धतीने पाठीमागे जाताना कुर्लाईचे खेळाडू आपण बघतोय. इथे बाकी बोनस पॉईंटचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत स्पर्धेमध्ये विचार केला प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची चढाई आपण तिच्याकडनं पाहिलाय. अतिशय सुरेख रंगतदार लढत बघायला मिळते. पुनश्च पूजा पाटील 3 नॅशनल खेळणारे हे खेळाडूच बघतो. थोडीशी इंजुरी आहे आजच्या सामन्याचं आपण बघितलं. त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडीशी इंजुरी तिला झाली होती. इथे चांगला खेळ करताना पूजाकडनं बघायला मिळतोय. हो पकड करण्याचा प्रयत्न पण अयशस्वी होतोय. 1 पॉईंटची कमाई होते. 12-24. हाफ टाइमचा विचार केल्यानंतर आपण जर एकंदरीत पाहाल तर 12-24 असा हा सामना इथे तुम्हाला बघायला मिळतोय. 12 कुर्लाई सफाळे आणि 24 ही गुणफलक पाहायला मिळते. म्हणजे निश्चितच 12 गुणांच्या फलकाने पुढे आहात ते आपण बघतोय. श्री वाल्मिक नायगाव कोळीवाडाचा संघ. काय हर्षा शेट्टीचा खेळ बघायला मिळतोय. आमच्या 7 नंबरची जर्सी असलेली पुजारी हिचा देखील चांगला खेळ बघायला मिळतोय. आणि इथून जर विचार केला तर एकटी पूजा पाटील नवोदित खेळाडू चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. शाहीन शेख नसल्यामुळे थोडीशी सर्व्हिसमध्ये गडबड होते. कारण शाहीन शेखची चपळाई शाहीन शेखची खेळण्याची शैली ही खूप पद्धतीने बघायला मिळते. आपण पाहत आहात या शिवसेना युवासेना आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा. आयोजक वैजय वाणाड, कुमार अर्चित पाटील, कुमार वैभव राऊत, कुमार प्रतीक पाटील यांच्याकडनं आपण ही स्पर्धा बघत आहात. आणि आपण महिन्याचा फायनल सामना बघतो. एका साईडला विचार केला जो 24 गुणावर आहे तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळते ऋषी वाल्मिक नायगाव कोळीवाडाचा संघ. आणि एका साईडला तुम्ही 12 गुणावर पिछाडीवर बघायला मिळतोय तो निश्चितच कुर्लाई सफाळेचा संघ. जो पूजा पाटील नॅशनल खेळाडू 3 नॅशनल खेळाडू आपण बघतोय. अतिशय मोठी लढत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुलदैवत खानिवली ऋषी वाल्मिकी नायगाव दोन्ही संघांना दुसरा पुकार. रसिक पुरुष गट. चला हाफ टाइम स्कोर तुम्ही पंचाकडे ऐकला. 24-12 12-24 बघायला मिळतोय. चला पूजा पाटील पुन्हा सर्व्हिस करत असताना इथे बाकी 4 खेळाडू आहेत. बघूया त्याचा फायदा उचलतात का. चला मित्रांनो ग्राउंडच्या बाहेर बाकीच्या निघा ना प्लीज. इकडचे खेळाडू थोडेसे ग्राउंडच्या बाहेर निघा. मैदानाच्या बाहेरून मॅच बघा मित्रांनो. बघा आम्हाला जे आयोजक सांगतात मैदानाच्या बाहेरून मॅच बघा. कृपया मैच देखना है तो बिल्कुल आप ग्राउंड के बाहर जाके देखिए. क्योंकि सारवड़ ऐसा गांव है जहाँ सब हिंदुस्तान के प्रति लोग रहते हैं. उत्तर भारत रहते हैं, यूपी के रहते हैं, MP के रहते हैं, सब जितने भी महाराष्ट्र के स्टेट है वहाँ पे लोग रहते हैं. एकदा पुन्हा खूप चांगल्या पद्धतीचे पुजारी ही सर्व्हिस करताना पाहायला मिळते. इथे बघा हँड टच होतं 1 पॉईंटचे बघते. पुन्हा सुपर टॅकल ऑन आहे. आता पुन्हा पूजा जाते. बघूया कशा पूजा पाटील. मित्रांनो आपण मध्ये असल्यामुळे आमच्या पाहुण्यांना दिसत नाही. कृपया त्यांना मॅच दिसू द्या. बघा म्हणून आम्ही सांगतो त्यांना मॅच बघा. बघा आमच्या पाहुण्यांना मॅच बघून द्या. आपण एका साईडला या ना. तुम्ही निघणार नाही तर आम्हाला जे आयोजकसाठी आम्हाला सांगावंच लागणार. बघा आमच्या पाहुण्यांना मॅच बघून द्या. आणि त्यात पाहुण्यांमध्ये आपले 2-3 वार्ताहर आहेत. लोकमतचे वार्ताहर तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा खूप चांगला रेट टाकला आपण बघतोय ह्या पुजारीला. सातत्यपूर्ण खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाठ दाखवलाय आणि फसलाय. कारण अगोदरची बघितलं होती सर्व्हिस टेक्निक पाठ दाखवली आणि या उजव्या कोपऱ्यातून चांगली पकड करते 5 नंबरचे खेळाडू
ओहो परतफेड केलाय, लोन दिलाय आणि आता गुणफलक हालतोय. बघूया कशा पद्धतीने कलाटणी होते. 26-19 बघा 12 गुणांनी पुढे असताना हाफ टाइम झाल्यानंतर 2 मिनिटांमध्ये बाकी पूजा पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ 3 नॅशनल स्पर्धेचा अनुभव पण लावला आणि एकावर एक अशी मोठी चढाई केली, गडीच्या गडी बाद केले आणि गुणफलक कमी केलाय. 26-19 म्हणजे 7 गुणांनी फक्त आघाडीवर आहे. तो तुम्हाला बघायला मिळतोय ऋषी वाल्मिक नायगाव कोळीवाडाचा संघ. चला आता बाकी बघायला मिळते हर्षा शेट्टी जिने अगोदरच्या सामन्यामध्ये 2 सुपर हिट टाकला होता. 5 आणि 3 असे गडी बाद करून सामना आपल्याकडे झुकवला होता. इथे बघा टोटलचा प्रयत्न अतिशय खोलवर चढाई करताना बघायला मिळतं. हर्षा शेट्टीला आपण पाहतोय. चला पुन्हा ऋषी बोनस पॉईंट घेतलाय. पूजा पाटील जाते. एकमेव रेडर आहे त्यांच्याकडे सफाळे कुर्लाईकडे जिच्याकडे खूप मोठ्या आशा बाळगल्या जात आहेत. अनुभव पण लागला जातोय. खूप चांगल्या पद्धतीचा कबड्डीचा खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळतोय. या तिथे बोनस पॉईंट होतोय. 27-20 पुन्हा येते पुजारी. हा काय चप्पळ खेळ खेळताय ना आपण. दिवाळीमध्ये जशी सुरसुरी पेटवतो आणि तडतड उडते तशा पद्धतीचा खेळ या आपल्याला पुजारीकडे बघायला मिळतो. टोटच करण्याचा प्रयत्न टोटच सक्सेसफुल होतोय. काय क्लास सर्व्हिस जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये सर्वात चांगली चढाई करणारी आपण पटक बघतो ती म्हणजे पुजारी. पुनश्च जाते पूजा पाटील. आपल्या संघासाठी आन बान शान दाखताना संपूर्ण स्पर्धेमध्ये बाकी संघ मोठं काम करतात. पुनश्च बोनस पॉईंटची कमाई करताना पुन्हा एकदा आता बाकी जाते हर्षा शेट्टी. हॅलो एक मोठी ताकदवान रेडर म्हणून आपण बघतोय हर्षा शेट्टीला. दीपक सर कुलदैवत खानिवली ऋषी वाल्मिकी नायगाव खेळण्याच्या दृष्टीने आपणास दुसरा पुकार. आपल्या समोर चला पुन्हा चांगली सर्विस. पुन्हा एकदा पॉईंटची कमाई करताना हर्षा शेट्टीला आपण बघतो बोनस पॉईंटची कमाई हे बाकीच जाते. खोलवर चढाई पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या पद्धतीची चढाई करताना 1 पॉईंटची कमाई. 29-21 पुन्हा एकदा हॅलो हर्षा शेट्टी. काय खेळ केला हर्षा शेट्टीने. सेमीफायनल पासून थरार केला या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट चढाई आणि प्रत्येक चढाईत गुण घेण्याचं काम बघतात. बोनस पॉईंट जातोय निश्चितच. 30-21 तर पुन्हा पूजा पाटील इथे बाकी जात असताना इथे पूजा पाटीलने बोनस पॉईंट घेतला आहे. पुन्हा 30-22 पुन्हा येते हर्षा शेट्टी. पूजा विरुद्ध हर्षा असा आपण सामना बघतोय. एका साईडला पूजा शेट्टी आणि एका साईडला हर्षा शेट्टी आणि एका साईडला पूजा पाटील. बघूया हर्षा. आहा इथे बाकी उडी मारून जाते. बैल उडी मारली आणि आपलं सुरक्षित अंतर कापलं गेलं. पुन्हा एक गडी बाद होतोय आणि गुणफलक होतोय 22-31. 22 कुर्लाई सफाळे आणि 31 ऋषी वाल्मिक नायगाव कोळीवाडा. पुन्हा खोलवर चढाई करत असताना पूजा पाटील खूप मोठी खोलवर चढाई करताना आपल्या संघासाठी खेळ करते. शाहीन शेखची अनुपस्थिती खूप जाणवली जाते. इथे बाकी बोनस पॉईंटचा प्रयत्न करत असता पुन्हा बोनस पॉईंट घेतला जातोय. 31-23 आता बाकी पुन्हा पुजारी नावाची ही आमची खेळ तुम्हाला बघायला. लांब लचक बांधणं आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा. हा इथे बाकी पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे बाकी बोनस +1 या 2 गुणाची कमाई. भक्क मागे गाडी पुन्हा 32-33 10 गुणाची गुणाने पुढे बघायला मिळतोय तो संघ. अतिशय मोठी लढत तुम्हाला. अंतिम सामना आपण बघत आहात. सफाळे कुर्लाई विरुद्ध ऋषी वाल्मिक नायगा. हँडचा प्रयत्न केलाय. चला पुन्हा 33-24 बोनस पॉईंटची कमाई करताना पाहायला मिळतंय. पूजा शेट्टीनी हर्षा शेट्टीनी या स्पर्धेमध्ये सेमीफायनल फायनलमध्ये संपूर्ण स्पर्धेची एनर्जी वापरलाय आणि समोरच्या संघाला सळोकी पळू करून सोडलाय. काय एंट्रीमध्ये दबदबा निर्माण केलाय.
शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत अंतिम सामन्याच्या महिलांचा आपण सामना बघतो. एका साईडला कुर्लाई सफाळे आणि एका साईडला ऋषी वाल्मिक नायगाव कोळीवाडा. टाइम आउट घेतलाय. काहीतरी मार्गदर्शन करताना पूजा शेट्टी पाटीलला बघतोय. पण या स्पर्धेमध्ये आपण ऋषी वाल्मिक संघाचा जर विचार कराल तर एका साईडला 7 नंबरची जर्सी घालणारी पुजारी आणि एका साईडला 12 नंबरची जर्सी घालणारी सुपर डुपर रेड टाकणारी आपण पाहिला ती म्हणजे हर्षा शेट्टी. एक मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये महिला विभागातला आपण सेमीफायनल सामना बघतोय. प्रत्येकाचं लक्ष इथे लागलं गेलंय. पुनश्च जाते पूजा पाटील. 24-33 शेवटची काही मिनिटं. 9 गुणांची आघाडी आहे. इथे बाकी गडी बाद होत आहे. पुन्हा जात आहे 7 नंबरची खेळाडू जिने खरोखरच या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीची सर्व्हिस बोनस पॉईंट घेण्यामध्ये पटाईत आहे. पुन्हा खोलवर चढाई करत असताना चांगली रेड बघायला मिळते. ऋषी वाल्मिक संघाकडे पुनश्च जाते एकदा पाहायला मिळते. 325-33 आपल्याला बघायला मिळते. पूजा पाटील 3 नॅशनल स्पर्धा जिने आतापर्यंत गाजवल्यात महाराष्ट्र संघाकडनं. सफाळे गावाची ही तुम्हाला कन्या पाहायला मिळते. आहा इथे बघा एका गुणाची कमाई होते. 33-26 पुन्हा मी म्हटलं होतं ना हर्षा शेट्टी आणि पूजा पाटील असा सामना इथे बाकी पकड करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. खूप चांगला पॉवरफुल टॅकल करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा एका गुणाची कमाई. 26-34 कुर्लाई 26-34 आपण बघत आहात ते म्हणजे निश्चितच ऋषी वाल्मिक नायगाव कोळीवाडा. पुन्हा पूजा पाटील पुन्हा एका गुणाची कमाई करताना 27-34 आपण बघायला काही थोडीशीच मिनिटं. कोण ठरणार या वर्षी महिला कबड्डीचा विजेता सफाळे कुर्लाई की ऋषी वाल्मिक नायगी कोळीवाडा. काय खेळ केलाय. एका साईडला विचार केला तर पुजारी, एका साईडला विचार केला तर हर्षा शेट्टी आणि ऋषी वाल्मिककडे विचार केला तर एकमेव खेळाडू ती म्हणजे निश्चितच पूजा पाटील. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. आपण कडबडीचा थरार बघतात. आदरणीय मान्यवर पालघर जिल्ह्याचे SP साहेब ही सामना बघतात. बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे साहेब हे देखील सामन्याचा आनंद लुटत आहेत. आमच्या उपनेत्या ज्योती मेहर मॅडम ह्या देखील आनंद लुटत आहेत. आमचे तालुका प्रमुख संजय चौधरी साहेब हे देखील आनंद लुटत आहेत. आमच्या महिला उपदार वडे मॅडम ह्या देखील आनंद लुटत आहेत. आणि खूप मोठी स्पर्धा. आहा काय क्लास दाखवलाय इथे. बाकी आपल्या ताकदीचा मनुष्य आयुष्यामध्ये कधी घरामध्ये शपथ घेत नाही पण कबड्डीच्या मैदानामध्ये शपथ घेताना बघायला मिळतोय. ऋषी वाल्मिकी मोठी आघाडी आहे. 27-35 शाहीन शेख अशी सर नाही आहे ना त्याची खूप मोठी उणीव भासते. नक्कीच एक मध्यरक्षक जो राष्ट्रीय खेळाडू आहे तो कमी पडताना दिसतोय कुर्लाई संघाला. चला बोनस +1 2 पॉइंट. कोच काहीतरी पाठीमागून बोलत आहेत. त्यांना ग्रीन कार्ड दिलं जात आहे. याच ही शिस्त आहे कबड्डीची. हे डिसिप्लिन आहे कबड्डीचा. यास वॉर्निंग दिलाय कोचला. मोठी आहे. 35-29 6 गुणाची आघाडी आहे. काही क्षण उरले. पुनश्च हर्षा शेट्टी काय खेळ केला आहे हा सेमीफायनल मध्ये. ओहो हो हो यशस्वी प्रयत्न होतो. पॉवरफुल दमदार कबड्डीपटू बघायला मिळते. 29-36 पुनश्च पूजा पाटील एकटी खेळ करते आपल्या संघासाठी. चला इथे बाकी बघायला मिळते 30-36. आता बाकी जाते पुजारी नावाची ही खेळाडू 7 नंबरची ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय. चांगल्या चढाई टाकल्यात. चांगला बोनस पॉईंट घेताना या खेळाडूला आपण पाहिलाय. पुनश्च चांगली खेळताना आहा पकड करण्याचा यशस्वी प्रयत्न बघायला मिळतोय. पुनश्च एक कोणाची कमाई. 30-37 चला पुन्हा एकदा पूजा पाटील आपल्या संघासाठी खेळ करत असताना आता बाकी मोठी सर्वच्या सर्व गडी बाद केला. चला मार्किंग करून घ्यायची आहे. मिथुन सर चला मार्किंग करून घ्या. पुन्हा
हर्षा चला कुलदैवत खानिवली ऋषी वाल्मिकी नायगाव एकदम दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण बघतोय चला लवकर तिसरा आणि अंतिम पुकार. तिची पकडच करता आली नाही या संघाला. एकदा देखील तिला पकडलं नाही त्याचा पुरेपूर फायदा उचलते. आहा पुश करण्याचा प्रयत्न पण दोन्हीही मातबर संघ इथे बाकी पुन्हा पुढे जातोय 31-38. हा इथे बाकी बॅकिंग मारताना पाहायला मिळते 31-37. हा इथे बाकी बघूया किती गुणांनी आणि अशा पद्धतीने सामना होतोय. विजेता ठरला जातोय ऋषी राजू सर. नायगाव कोळीवाडा. हॅलो हॅलो सर एकच मिनिट फक्त थांबा. सर एकच मिनिट इकडे थांबा. हॅलो फक्त आपण या सर. इच्छाशक्ती नालासोपारा विरुद्ध रानगाव आई अष्टभुजा रानगाव खेळण्याच्या दृष्टीने आपणास पहिला पुकार. 10 मिनिटात हा सामना सुरू होईल. मैदान क्रमांक 1 वर. सर आणि खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. साहेबांनी खूप सामन्याचा आनंद लुटला. आपण बघत आहात आपल्या पालघर जिल्ह्याचे SP साहेब आणि आपण बघितलं ज्यांनी खरोखरच कबड्डीचा महिलाचा थरार पाहिला आणि निश्चितच जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. बाळासाहेब पाटील साहेबांचं त्यानंतर आमचे